ओम श्री महालक्ष्मी नमो नमः. 17 एप्रिल शुक्रवारी अमावस्येपूर्वी हे पिंपळाच्या झाडाजवळ फेकून द्या. फक्त 2 मिनिटात तुमचे 7 पिढ्यांचे दारिद्र्य दूर होईल आणि माता लक्ष्मी कायमची तुमच्या घरात वास्तव्य करेल. तुमचे जीवन आश्चर्यकारकपणे बदलेल. नको म्हटले तरीही ऐश्वर्य चालून येईल. सामान्यतः आपले पूर्वज आणि ब्राह्मण सांगतात की अमावस्या ही उपाय आणि दोष निवारणासाठी एक उत्तम वेळ आहे. त्यातही अमावस्या शुक्रवारी येणे हा एक अद्भुत योगायोग मानला पाहिजे. शुक्रवार हा देवी महालक्ष्मीचा अत्यंत प्रिय दिवस आहे. अष्ट ऐश्वर्य देणाऱ्या या मातेची कृपा प्राप्त करण्यासाठी शुक्रवारी केलेली पूजा आणि उपाय 1000 पटीने अधिक फळ देतात. अशी अमावस्या तिथी शुक्रवारी आल्यामुळे तिला शुक्र अमावस्या असे देखील म्हटले जाते. या दिवशी पिंपळाच्या झाडाजवळ तुम्ही ही एकच वस्तू ठेवलीत तर तुमच्या कुंडलीतील सर्व दोष दूर होतील आणि घरात सुख, समृद्धी, शांती लाभेल. तुमचे नशीब पालटणे निश्चित आहे. केवळ 2 मिनिटातच तुम्ही केलेल्या या उपायामुळे तुम्हाला अखंड राजयोग लाभेल. तरी या शुक्र अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाजवळ नेमके काय ठेवायचे आहे हे आता आपण आजच्या या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत. तर त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री महालक्ष्मी माता लिहायला विसरू नका. तर शुक्रवारी अमावस्या येणे हे अत्यंत विशेष आहे. याला शुक्र अमावस्या असे देखील म्हणतात. अनेक वर्षानंतर असे शक्तिशाली योग जुळून येत आहेत. या दिवशी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही. हा उपाय करण्यासाठी रुपये खर्च करण्याचीही गरज नाही. तुमच्या घराजवळ असलेल्या पिंपळाच्या झाडाजवळ केवळ ही एकच वस्तू ठेवली तरी तुमचे सर्व त्रास नाहीसे होतील. या अमावस्येच्या घटकांना एवढी शक्ती कशी असते असा विचार तुम्ही करत असाल तर आपल्या पूर्वजांच्या काळापासून अशी समजूत आहे की अमावस्येच्या दिवशी केलेल्या उपायांचे फळ खूप लवकर मिळते. आपल्या सभोवतालची नकारात्मक ऊर्जा म्हणजेच प्रतिकूल शक्तीही दूर करण्यासाठी अमावस्या ही एक उत्तम संधी असते. सामान्य दिवसात आपण करत असलेल्या उपायांचे फळ मिळायला थोडा वेळ लागू शकतो, पण अशा या विशिष्ट तिथीवरती म्हणजेच अमावस्येच्या दिवशी तुम्ही कोणतेही काम केले तरी त्याचे फळ काही सेकंदात किंवा काही मिनिटातच दिसून येते. तर विशेषतः या शुक्रवारच्या अमावस्येच्या दिवशी तुम्हाला कुठेही कुत्रे दिसले तर त्यांना थोडे गोड पदार्थ खायला द्या. कोणतेही गोड पदार्थ असले तरीही चालतील. जर ते उपलब्ध नसतील तर किमान बिस्किटे किंवा इतर कोणतेही अन्न द्या. असे केल्याने तुमच्या घरातील आरोग्याच्या समस्या दूर होतील. कुत्र्याला साक्षात भैरवाचे रूप मानले जाते. कुत्र्याला अन्न दिल्याने शनिदोष आणि राहू-केतूचे दोष दूर होतात आणि आरोग्य सुधारते. पिंपळाचे झाड हे साक्षात देवी देवतांचे स्वरूप मानले जाते. आदिशक्तीचे रूप असलेल्या पिंपळाच्या झाडामध्ये अनेक अलौकिक शक्ती असतात. आपण याला देववृक्ष देखील पूजतो. पिंपळाच्या झाडाची हवा घेतल्याने आणि त्याच्या सावलीत बसल्याने सर्व आजार बरे होतात असे आयुर्वेदही सांगते. पूर्वीच्या काळी आपल्या आजीच्या काळात प्रत्येक घरासमोर पिंपळाचे एक झाड असायचे. त्यामुळे ते घर नेहमी थोडे थंड, शांत आणि सकारात्मक ऊर्जेने प्रफुल्लित असायचे. पण आजकाल शहरामध्ये राहताना आपण त्या हिरवळीपासून आणि शुद्ध हवेपासून खूप दूर गेलो आहोत. पिंपळाचे झाड उत्कृष्ट दर्जाचा ऑक्सिजन देते. या अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाजवळ हा उपाय केल्याने आपल्या जीवनातील दारिद्र्य, कर्जाचा त्रास आणि शत्रूंची पीडा या सर्व गोष्टी ते झाड शोषून घेते. या अमावस्येच्या दिवशी चुकूनही काही चुकीची कामे करू नयेत. या दिवशी मांसाहाराला अजिबात स्पर्श करू नये आणि अंडीसुद्धा खाऊ नयेत. तसेच या अमावस्येला कोणालाही कर्ज देऊ नका आणि कोणाकडूनही कर्ज घेऊ सुद्धा नका. या अमावस्येला दिवसा झोपू नये, अन्यथा तुमच्या घरात अलक्ष्मी देवीचा प्रवेश होईल. पती पत्नीने ब्रह्मचर्याचे पालन करावे. अमावस्येच्या दिवशी नवीन कपडे खरेदी करू नये, तसेच लांबचा प्रवासही करू नये आणि कोणतेही शुभ कार्य आयोजित करू नये.
लोखंड हे शनी ग्रहाशी संबंधित असल्याने या अमावस्येच्या दिवशी चुकूनही लोखंडी वस्तू खरेदी करू नयेत. तसेच या अमावस्येच्या दिवशी कोणत्याही परिस्थितीत नवीन झाडू, तांदूळ आणि गहू खरेदी करू नयेत. अमावस्येच्या दिवशी या वस्तू खरेदी केल्यास तुमच्या घरात पैसा टिकत नाही आणि अनावश्यक खर्चही वाढतात. तसेच या अमावस्येच्या दिवशी कोणत्याही धारदार वस्तूही खरेदी करू नयेत, अन्यथा तुमच्या कुटुंबात भांडणे होतील. तसेच चामड्याचे बूट आणि हँडबॅग देखील खरेदी करू नयेत. याशिवाय अमावस्येच्या दिवशी नखे आणि केस कापू नयेत. उपायांचा विचार केला तर माणूस म्हटल्यावर प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या समस्येने ग्रासलेले असतेच. घरोघरी एक समस्या असते आणि माणूस गणित एक समस्या असते. काही लोक ते बाहेर सांगतात तर काही लोक सांगत नाहीत, कारण काही समस्या अशा असतात ज्या कुणाला सांगता येत नाहीत. बाहेर कुणाला सांगितले तर लोक आपल्याला कमी लेखतील, आपला फायदा घेतील किंवा आपली थट्टा करतील. या भीतीने लोक त्या समस्या मनात दडवून ठेवतात. पिंपळाच्या झाडाजवळ केल्या जाणाऱ्या उपायाने त्या सर्व समस्या दूर केल्या जाऊ शकतात. पिंपळाचे झाड खूप शक्तिशाली असते. पिंपळाचे झाड हा एक देववृक्ष असून त्यामध्ये अनेक अंतेंद्रिय शक्ती असतात. पिंपळाच्या झाडाला देवी लक्ष्मीचे रूप देखील मानले जाते. म्हणजेच साक्षात देवी आणि सीतामाता देखील या झाडात वास करतात. पिंपळाचे झाड इतके शक्तिशाली असते की जर तुम्ही या झाडाजवळ हा उपाय केला तर काही मिनिटातच तुमची सर्व नकारात्मकता आणि संकटे खेचून घेईल. तुमच्या घराजवळ असलेल्या किंवा थोड्या दूर असलेल्या पिंपळाच्या झाडाजवळ जाऊन हा उपाय करा. पिंपळाच्या झाडाचा हिरवेपणा, ते झाड देणारे आरोग्य आणि थंड हवा आपल्याला कोणतेही पंखे, कूलर किंवा AC देऊ शकत नाही. पिंपळाचे झाड मुबलक प्रमाणात ऑक्सिजन देते. त्या झाडाखाली थोडा वेळ बसून ती हवा जरी श्वासात घेतली तरी आपले 100,000 बरे होतात. इतकी आरोग्यदायी हवा या पिंपळाच्या झाडाकडून मिळते. जिथे पिंपळाचे झाड असते तिथे एक चांगली सकारात्मक ऊर्जा असते. ज्या घरात पिंपळाचे झाड असते तिथे भांडणे आणि समस्या कमी असतात. तिथे आरोग्यही चांगले राहते. पिंपळाची पाने आयुर्वेदिक दृष्ट्या देखील आपल्यासाठी खूप फायदेशीर असतात. या अमावस्येच्या दिवशी अंघोळीच्या पाण्यात मुठभर पिंपळाची पाने टाकून स्नान केल्यास तुमचे सर्व आरोग्य समस्या, पितृदोष, शाप आणि शनिदोष दूर होतील आणि तुम्ही ज्या गोष्टीला हात लावाल त्याचे सोने होईल. पिंपळाची पाने टाकल्याने ते पाणी शक्तिशाली बनते. त्यामुळे तुमचे आरोग्य सुधारते आणि तुम्ही नवीन उत्साह, जोम आणि नवीन आयुष्यासोबत तुमच्या जीवनाची सुरुवात करू शकता. हे स्नान इतके शक्तिशाली असते. आता पिंपळाच्या झाडाजवळ आपल्याला काय ठेवायचे आहे ते पाहूया. यासाठी सर्वप्रथम एक पांढरा कागद घ्या. त्या कागदावर लाल रंगाच्या पेनाने तुमच्या मनातील सर्वात मोठी समस्या लिहा. उदाहरणार्थ, माझे कर्ज लवकर फिटावे किंवा माझे अडकलेले पैसे लवकर मिळावेत किंवा आमच्या घरातील भांडणे कमी होऊन शांतता नांदावी. तुम्हाला जे महत्त्वाचे वाटते ते लिहा. समस्या कोणतीही असली तरीही चालेल, पण फक्त एकच समस्या ठामपणे लिहा. असे लिहिल्यानंतर त्या कागदाच्या मध्यभागी 1 चमचा काळी मिरी ठेवा. काळी मिरी आपलं सभोवतालची दृष्ट आणि नकारात्मकता खेचून घेण्यात खूप प्रभावीपणे काम करते. त्यानंतर त्यात 1 चमचा खडे मीठ घाला. मीठ म्हणजे साक्षात लक्ष्मी देवीचं स्वरूप. मीठ नसलेलं घर घर नसते. मिठाशिवाय कोणतीही पूजा नसते. दृष्ट काढण्यासाठी मिठापेक्षा चांगली दुसरी कोणतीही वस्तू नाही. त्यानंतर त्यात मुठभर कुंकू घाला. कुंकू हे सौभाग्याचं प्रतीक आहे. तसेच लाल रंग हे शक्तीचे चिन्ह आहे. शेवटी त्या कागदात 4 सुक्या लाल मिरच्या ठेवा. सुक्या लाल मिरच्यांचा तिखटपणा आपल्या समस्या जाळून टाकतो. जुन्या काळी आपल्या आजी याच वस्तूने दृष्ट काढायच्या. आता या 5 वस्तू असलेला कागद एक पुडीसारखा गुंडाळा. हा उपाय तुम्ही संध्याकाळी 4 ते 6च्या दरम्यान करावा. त्यावेळी शक्ती अधिक प्रभावी असतात. ही पुडी घेऊन तुमच्या घरापासून दूर असलेल्या एका पिंपळाच्या झाडाजवळ ठेवा. लक्षात ठेवा, हे काम तुमच्या घरात असलेल्या झाडाजवळ किंवा मंदिराच्या आवारात असलेल्या झाडाजवळ
करू नका. हे फक्त बाहेर असलेले झाड असावे. झाडाजवळ गेल्यानंतर त्या लक्ष्मी मातेला मनात नमस्कार करा. हे माते, तूच माझे सर्व संकटे दूर कर अशी प्रार्थना करा. शक्य असल्यास 1 तांब्या पाणी घेऊन जा आणि त्या झाडाच्या मुळाशी घाला. त्यानंतर त्या पिंपळाच्या झाडाला 11 प्रदक्षिणा घाला. प्रत्येक प्रदक्षिणेत तुमची समस्या सुटली आहे अशी कल्पना करा. प्रदक्षिणा पूर्ण झाल्यावर ती पुडी तुमच्या उजव्या हातात धरा आणि तुमच्या डोक्याभोवती उजवीकडून डावीकडे 3 वेळा आणि डावीकडून उजवीकडे 3 वेळा फिरवा. असे फिरवत असताना तुमच्यातील दारिद्र्य आणि तुमच्या कुंडलीतील सर्व दोष त्या पुडीत सामावून जावेत अशी प्रबळ इच्छा करा. त्यानंतर ती पुडी त्या पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी टाकून द्या. टाकून दिल्यानंतर मागे वळून न पाहता सरळ आपल्या घरी या. वाटेत कुणी हाक मारली तरी ओ देऊ नका. कुणाशीही बोलू नका. घरी आल्यावर हातपाय धुवून स्वच्छ व्हा. शक्य असल्यास आंघोळ करणे अधिक चांगले. हा उपाय इतका शक्तिशाली का आहे? कारण यामध्ये वापरलेल्या प्रत्येक वस्तूला एक विशेष गुणधर्म आहे. मोहरी आपल्या मनावरील भीती आणि बाहेरील शत्रूंचा त्रास दूर करते. खडे मीठ आपली आर्थिक स्थिती सुधारते. कुंकू आपले रक्षण करते. सुकी मिरची आपल्या कठीण समस्याही क्षणात दूर करते. पिंपळाचे झाड या सर्वांचा स्वीकार करते आणि आपल्यातील दिव्य शक्तीने त्यांना शुद्ध करून आपल्याला चांगले परिणाम देते. हा उपाय केल्यानंतर लगेचच तुमचे मन खूप हलके झाल्यासारखे वाटेल. तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा कमी होऊन सकारात्मक ऊर्जा येईल. तुम्ही जी समस्या त्या कागदावर लिहिली असेल तिचे समाधान तुम्हाला लवकरच दिसेल. कर्ज फेडण्याचे नवीन मार्ग दिसतील. व्यवसायात नफा मिळेल. नोकरीत बढती मिळू शकते. साक्षात देवी माता तुमचा हात धरून तुम्हाला मार्गदर्शन करतील अशी अनुभूती तुम्हाला मिळेल. ही अमावस्या एक उत्तम संधी आहे. असे दिवस वारंवार येत नाहीत. आपले पूर्वज पाळत आलेल्या अशा छोट्या छोट्या उपायामध्ये खूप गूढ अर्थ दडलेला असतो. पिंपळाच्या झाडाची हवा घेतल्याने जसा आपल्या शरीरातील आजार कमी होतो तसेच हा उपाय केल्याने आपल्या कुंडलीतील दोषही दूर होतात. अमावस्येच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यात मुठभर पिंपळाची पाने टाकून आंघोळ करा. यामुळे तुमचे त्वचारोग तर कमी होतीलच, पण तुमच्या सभोवतालची दृष्टही दूर होईल. तुम्ही ज्याला हात लावाल त्याचे सोने होईल. तुमच्या चेहऱ्यावर एक नवीन तेज दिसून येईल. तुम्ही नवीन उत्साहाने तुमच्या कामांना सुरुवात करू शकाल. तसेच राजयोग म्हणजे काही आकाशातून पडत नाही. आपले कष्ट दूर होऊन नशीब उजळणे हाच खरा राजयोग आहे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे याबद्दल कुणालाही आधी सांगू नका की मी असे करत आहे. असे जर तुम्ही इतरांना सांगितले तर त्या उपायाची शक्ती कमी होईल. हा एक गुप्त उपाय आहे. तुम्ही उपाय केल्यानंतर आणि त्याचे फळ मिळाल्यावर तुम्हाला हवे असल्यास तुम्ही इतरांना सांगू शकता. तसेच पुडी फेकल्यानंतर मागे वळून न पाहणे खूप महत्त्वाचे आहे. कारण आपण आपले कष्ट आणि दारिद्र्य तिथे सोडून येत आहोत. पुन्हा मागे वळून पाहिले असता ती समस्या परत आपला पाठलाग करतील अशी एक समजूत आहे. आणि म्हणून या नियमाचे तंतोतंत पालन करा. तुमच्या आयुष्यात कितीही भयंकर दारिद्र्य असेल किंवा तुम्ही कितीही वर्षापासून कर्जाच्या खाईत अडकलेले असल्यास तरीही अमावस्या तुमच्या आयुष्यात नवीन प्रकाश नक्कीच भरेल. तुमची आर्थिक स्थिती नक्की सुधारेल. तुम्हाला कोणतेही कष्ट असले तरी ते फक्त या पिंपळाच्या झाडाला सांगा की माता सर्व काही ऐकेल आणि आपले कष्ट दूर करेल. या निसर्गाने आपल्याला अनेक वरदान दिले आहेत. त्यापैकी पिंपळाचे झाड एक आहे. जर त्याचा योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने वापर केला तर आपले आयुष्य बदलून जाईल. त्यामुळे या शुक्र अमावस्येला अजिबात सोडू नका. हा पिंपळाच्या झाडाचा उपाय करून शुभ फळ मिळवा आणि आनंदाने जगा. तसेच शुक्र अमावस्येच्या दिवशी तुळशीची पूजा केल्यास दुप्पट पुण्य मिळते. त्यामुळे या अमावस्येला प्रत्येकाने तुळशी वृंदावनात दिवा लावून तुळशीला नमस्कार करावा. तर हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री महालक्ष्मी माता टाईप करायला विसरू नका. धन्यवाद.